हाय फ्रेंड्स, मी स्वाती's कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना दुधी भोपळ्याचे थालीपीठ बघणार आहोत। खूप सोपे आणि पारंपरिक रेसिपी आहे। कोणी व्हिडिओ स्किप न करता पाहावा। तर आज आपण आहे ना दुधी भोपळ्यासाठी लागणाऱ्या ठेचा करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 लसुणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरा घेतलाय, 1 चमचा ओवा घेतलेले आहेत आणि शेंगदाणे जाडसर दळून घेतलेले आहेत, 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण याचा बारीक ठेचा करून घेणार आहोत मिक्सरला लावून। आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे जे आहेत ना ते पिठात आपण कालवून घेणार आहोत। तर आता आपण छान हिरवा असा दुधी भोपळा घेतलेला आहे, तो छान किसून घेणार आहोत। किसणीने या पद्धतीने किसून घेणार आहोत आणि त्या किसलेल्या किसामध्ये 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ टाकणार आहोत। आपण कोणतं डाळीचं गव्हाचं कोणतंच पीठ न वापरता लुसलुशीत छान मऊ असे चवीला अप्रतिम असे थालीपीठ बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण आता लसूणाचा ठेचा टाकून घेतलेला आहे, शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत, कोथिंबीर टाकून घेतलेले आहे। आता आपण त्याच्यात पाणी न टाकताच आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, गोळा बनवून घेणार आहोत एक अशा पद्धतीने। जर आवश्यकता लागली तर पाणी टाकू शकतात, असं काही नाही पाणी टाकायचं नाही, टाकू शकतात। बघू शकता छान असा डो तयार झालेला आहे आणि 15 मिनिटं आपण तसाच ठेवलेला आहे। आता आपण बनवून घेणार आहोत थालीपीठ आणि व्यवस्थित आपल्याला पांढरा कॉटनचा कपडा घेऊन आपण ना ओला करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक गोळा घेऊन या पद्धतीने थापून घेणार आहोत। बघू शकता छान अशा या पद्धतीने थापून घेतलेला आहे हळूहळू हातांनी। आणि वरून तुम्ही तीळ वापरू शकतात किंवा कोथिंबीर अजून जास्त लावू शकतात। आणि या पद्धतीने आपल्याला होल करून घ्यायचे आहेत बोटाने आणि छान असा तव्यावरती तेल टाकून घेतलेले आणि त्याच्यात व्यवस्थित कपडा टाकून आपण थालीपीठ सोडून घेतलेले। आता जे आपण होल तयार केले होते त्याच्यात आपण 1-1 चमचा थोडं तेल टाकून घेणार आहोत। साईडने तेल टाकून घेतलेले कडेने या पद्धतीने। आता आपण याला उलटू शकतो, वरच्या साईडने थोडा नॉर्मल कोरडा दिसला की आपण तो उलटायचा आहे। बघू शकता कलर टेक्स्चर किती छान आलेले आहे। या पद्धतीने तुम्ही भोपळ्याचे थालीपीठ करू शकता एकच पीठ वापरून आणि खूप छान मऊ लुसलुशीत होतात। आणि आता आपण थोडं तेल टाकून खालीवरती शेकून घेणार आहोत। बघू शकता आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा शेंगदाणा तिळाची चटणी याच्यासोबत खाऊ शकतात। सबस्क्राईब करायला विसरू नका।